नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका स्टोरी रायटर मनचलचल. कसा आहात सगळे? बोटांचा आणि हातांचा वापर करत असतातच कथा वाचताना. आज खूप दिवसांनी मी तुमच्यासाठी एक अतिशय खास कथा घेऊन आलो आहे. ही कथा मला आमच्या एका नियमित वाचकाने पाठवली आहे. त्याने आपल्या काकूंबरोबरचे काही आठवणीतले प्रसंग लिहून पाठवले आहेत. मी ती कथा थोडी समजून, नावे बदलून आणि एक नैतिक संदेश जोडून तुमच्या पुढे मांडत आहे. या कथेत आहे प्रेम, आहे विश्वास, आहे एकटेपणा, आहे सोबत, आहे वेगळेपणा, आहे समाजाची नजर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नात्यांचा उबदारपणा. तर चला, थोडा वेळ द्या, कपभर चहा घ्या आणि या कथेत हरवून जा. मुंबईची गल्ली, उन्हाळ्याचा तापलेला सूर्य, झाडांवरचे पक्षी उन्हाने हैराण झाले होते. याच गल्लीतील एका इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर राहत होता आदित्य. वय 20 वर्ष. कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. हुशार, चटकदार आणि सगळ्यांची मैत्री करणारा. त्यांचे वडील व्यवसायानिमित्त परदेशात होते. आईसोबत तो एकटाच राहत होता. त्यांच्या अगदी शेजारच्या सोसायटीत राहत होत्या त्यांच्या काकूंचं कुटुंब. काकूंचं नाव होतं सुमित्रा. वय 45ची. उंच, गोरी, साधी पण अतिशय आकर्षक व्यक्तिमत्व. काका सुनील व्यवसायानिमित्त बाहेर गावी फिरत असतात. काकूंची एक मुलगी होती. तिचं लग्न झालं होतं आणि ती सासरी राहत होती. त्यामुळे काकू बहुतेक वेळा एकट्याच होत्या. आदित्यला काकूविषयी नेहमीच आदर होता. तो जेव्हा लहान होता तेव्हा काकू त्याला खूप माया द्यायच्या. कधी खाऊ आणायच्या, कधी त्यांची शाळेची नोटबुक पाहायच्या. आदित्यच्या आठवणीत काकू ही त्याची दुसरी आई होती. आदित्यला कधी काही लागलं तर सगळ्यात आधी तो काकूंना भेटायचा. काकूंना कुठे जायचं असलं तरी ते आदित्यलाच बोलवायचे. आदित्य, मला बाजारात जायचंय, चल ना. आदित्य, मी एकटी कशी जाणार, तू सोबत चल. अशा छोट्याशा गोष्टीतून त्यांचं नातं अधिक घट्ट होत गेलं. एक दिवस सकाळी आदित्यची आई म्हणाली, आदित्य, काकूंना काहीतरी मानसिक त्रास आहे असं वाटतं, तू जा त्यांच्याशी बोलून ये. आदित्यने लगेच काकूंच्या घरी जाऊन बेल वाजवली. दार उघडलं तर काकूंचे डोळे लाल होते. नुकतीच रडली होती असं वाटत होतं. आदित्यने विचारलं, काकू, काय झालं, तुम्ही रडलात का? काकूंनी हसण्याचा प्रयत्न केला. काही नाही रे, डोळ्यात धूळ गेली होती. पण आदित्यला समजलं काहीतरी गडबड आहे. तो म्हणाला, काकू, मी तुमचा आदित्य आहे. मला का लपवतात? सांगा, काय झालंय? काकूंनी मोठा श्वास घेतला आणि म्हणाल्या, आदित्य, काकांनी परत 3 महिन्यासाठी बाहेर गावाचं ठरलंय, मला एकटं सोडून. आदित्यला माहित होतं काका किती कामात गर्क आहेत, पण तरीही त्यांना काकूंची काळजी वाटली. काकू, तुम्ही आता एकटे नाहीत, मी आहे ना. जोवर मी आहे तुम्हाला एकटेपणा जाणवू देणार नाही, आदित्यने खंबीरपणे सांगितलं. त्या दिवसापासून आदित्यने ठरवलं की काकूंना एकटं सोडायचं नाही. दररोज संध्याकाळी तो काकूंकडे जात असे, चहा पित असे, गप्पा मारत असे आणि काकूंचा मूड चांगला करत असे. काही महिन्यांची काकू खूप बदलल्या. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आलं. त्या अधिक उत्साही, अधिक हसरी, अधिक जिवंत वाटू लागल्या. शेजारच्या बायका बोलू लागल्या, बघा, सुमित्रा किती जिवंत झाली आदित्यमुळे. असं झालंय. आदित्यला काकूंची प्रगती बघून खूप आनंद झाला. पण त्याच वेळी काही बायकांच्या नजरेत कुतूहल होत होतं. काही कुजबुजत करत होते, हा पोरगा इतका काकूंमागे का लागलाय? काहीतरी संशयास्पद आहे. आदित्यने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. एक दिवस काकू म्हणाल्या, आदित्य, मला वाटतं मी पुन्हा जगायला शिकले तुझ्यामुळं. मला एक गोष्ट सांगायची. आदित्यने लक्षपूर्वक ऐकलं. मला वाटतं मी एक क्लास जॉईन करावा.
काहीतरी नवीन शिकावं. तू मला सांग काय करू? काकूंचा उत्साह बघून आदित्यला आश्चर्य वाटलं. काकू, तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला स्वयंपाक आवडतं का? चित्रकला का? नृत्य का? काहीतरी वेगळं? आदित्यने विचारलं. काकू विचार करू लागल्या. मला नेहमीच वाटायचं मी संगीत शिकावं, पण काकांना वेळ नव्हता, शिकायला संधी नव्हती. आता वेळ आहे, मग काय थांबलं? उद्यापासून शिका, आदित्य म्हणाला. आणि जशी सुरुवात झाली काकूंच्या नवीन जीवनाची, त्यांनी संगीताचा क्लास जॉईन केला. हळूहळू त्यांच्यात एक वेगळी चमक आली. त्या अधिक आत्मविश्वासू झाल्या. त्यांच्या मैत्रिणी वाढू लागल्या. आता त्या फक्त आदित्यवर अवलंबून नसतं तर स्वतःच्या पायावर उभ्या राहायला शिकल्या. संगीत क्लासमुळे काकूंचं आयुष्य बदललं. त्यांना एक नवीन मैत्रीण मिळाली, पल्लवी. पल्लवी ही अर्ध्या वेळेस संगीत शिकायची, अर्ध्या वेळेस मनोरंजन कार्यक्रम करायची. तिने काकूंना कार्यक्रमात गाण्याची संधी दिली. काकूंनी ती संधी स्वीकारली. एका संध्याकाळी काकूंचा पहिला कार्यक्रम होता. आदित्यला विशेष निमंत्रण होतं. तो हॉलमध्ये बसला होता आणि काकूंच्या कार्यक्रमाची वाट पाहत होता. काकू मंचावर आल्या. त्यांच्या आवाजात एक वेगळीच जादू होती. सगळे शांत झाले. काकूंनी एक भक्तिगीत गायलं. श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या. आदित्यला काकूंचा अभिमान वाटला. कार्यक्रम संपल्यावर काकू आदित्यकडे आल्या. कशी झाली माझी गायकी? आदित्यने दोन्ही अंगठे वर करत म्हणाला, वा काकू, तुम्ही तर स्टार आहात. त्या रात्री उशिरापर्यंत काकू आणि आदित्य यांनी कार्यक्रमातील आठवणीवर गप्पा मारल्या. काकू म्हणाल्या, तू मला जगायला शिकवलंस आदित्य. माझ्या आयुष्यात आतापर्यंत कधी मी स्वतःसाठी काही केलं नाही. नेहमी काकांसाठी, मुलींसाठी, घरांसाठी. पण आता वाटतं मी स्वतःसाठी जगू शकते. त्या रात्रीचा तो क्षण दोघांचाही आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरला. पण या आनंदात एक गोडवा होता, तो म्हणजे दोघांमधील एक वेगळेपणा. काकूंना त्यांच्या गाण्यात काहीतरी खोल भावना होती, जी आदित्यला भावली. हळूहळू काकूंची मैत्री पल्लवी आणि इतर काही मैत्रिणींशी वाढली. त्या सर्वजण एकत्र भेटत, हसत, विनत करत एकमेकींच्या सुखदुःखात सहभागी होत होते. पण आदित्य अजूनही काकूंचा सर्वात जवळचा मित्र होता. एक दिवस काकूंनी आदित्यला सांगितलं, आदित्य, पल्लवीने मला विचारलं की आपले दोघे इतके जवळ का? मी सांगितलं, तू माझा भाचा आहेस, पण सर्वात जवळचा. आदित्य हसला आणि म्हणाला, काकू, तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहात. हे नातं शुद्ध आहे, पण आता काही गोष्टी वेगळ्या होत्या. काकू आता फक्त घरात बसून रडायच्या त्या नव्हत्या. त्या हसत, गात, नाचत आणि जगत होत्या. आदित्यला वाटलं, हा बदल कायमचा ठेवायचा असेल तर काकूंना आणखी काही नवीन गोष्टी शिकवायला लागतील. त्याने काकूंना योगा क्लास सुचवला. त्यांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पुस्तके आणली. त्यांच्याबरोबर लांबच्या फेऱ्यांना जायला सुरुवात केली. हळूहळू काकूंचं आयुष्य व्यस्त झालं. त्या आता आदित्यशिवाय काही गोष्टी करू लागल्या. पण तरीही संध्याकाळची गप्पा, रविवारचा चहा, महिन्यातून एकदा बाहेरचं जेवण, या गोष्टी कायम राहिल्या. काही महिन्यांनी काकूंच्या संगीत गुरूंनी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात काकूंना विशेष गाण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. काकू खूप उत्साहित होत्या. त्यांनी आदित्यला सांगितलं, आदित्य, मला खास साडी घ्यायची, मला तुझी मदत हवी. आदित्य लगेच तयार झाला. त्या दिवशी काकू अतिशय सुंदर दिसत होत्या. त्यांनी हाताला कंगन घातली, गळ्यात मंगळसूत्र आणि कानात मोठे कडे. आदित्यला त्यांच्याकडे पाहून खूप आनंद झाला. काकू, तुम्ही कमाल दिसताय खरोखरच. काकू लाजल्या. हो का? मला वाटलं
मी या वयात कशाला लक्ष देऊ. होय नाही काकू, मन महत्वाचं. तुम्ही आत्ता स्टेजवर जाणार आहात, सगळे तुमची स्तुती करतील, त्यामुळे आत्मविश्वास हवा, आदित्य म्हणाला. कार्यक्रमात काकूंनी एक चित्रपटगीत गायलं, टाळ्यांचा कडकडाट झाला. पल्लवीने काकूंना मिठी मारली. सुमित्रा, तू तर कमाल केलीस. आदित्य पण आनंदित झाला. पण कार्यक्रम संपल्यावर एक घटना घडली. काकांच्या एका मैत्रिणी, ज्यांना आदित्य ओळखत नव्हता, त्यांनी काकूंकडे येऊन विचारलं, हा तरुण कोण? तुमच्या मागे कायम लागलाय, काहीतरी गडबड आहे असं दिसतंय. काकू चक्रावल्या. त्यांनी उत्तर दिलं, हा माझा बाचा आदित्य आहे, अगदी माझ्या मुलासारखा. त्या महिलेने पुन्हा विचारलं, अगं पण तो इतका वेळ तुमच्या बरोबर असतो, तुम्ही एकटे असता तर लोकांना वेगळं वाटतं. काकूंच्या चेहऱ्यावरचा आनंद अधुरा झाला. त्यांनी लगेच आदित्यला सांगितलं, आपण निघूया. घरी आल्यावर काकू खूप विचार करू लागल्या. त्यांना वाटलं, समाजाची नजर नेहमीच आपल्याकडे आहे, काहीतरी वेगळं पाहते. त्या म्हणाला, आदित्य, मला वाटतं आपण थोडं दूर राहिलं पाहिजे, लोक काय म्हणतील. आदित्यला हे ऐकून धक्का बसला. काकू, तुम्हाला वाटतं मी काहीतरी वाईट करतोय? आपलं नातं शुद्ध आहे, ते समजायला काय हरकत. आपल्याला आपली बरोबर ठीक आहे. पण काकू जिद्दी होत्या. त्यांनी ठरवलं, आता त्या फार वेळ आदित्य सोबत घालवणार नाहीत. संगीत क्लास, मैत्रिणी, इतर व्यस्तता यातच आपलं आयुष्य व्यस्त ठेवायचं. पण आदित्यला हे सहन झालं नाही. तो म्हणाला, काकू, आपण हे बोलून सोडवूया. लोक बोलतात, पण त्यांनी आपलं नातं नाही बघितलं. मी तुमचा भाचा आहे, तुमचा मित्र आहे, तुमचा आधार आहे. तुम्ही माझी काकू आहात, माझी मैत्रीण आहात, माझी प्रेरणा आहात. हेच माझ्यासाठी महत्वाचं. काकूंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी आदित्यला मिठी मारली. सॉरी आदित्य, मी तुझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे होता. तू माझ्यासाठी किती महत्वाचा आहेस हे मी विसरले. त्या रात्री त्यांनी ठरवलं की कोणीही काहीही बोललं तरी त्यांचं नातं कायम राहील. पण काकूंनी आपल्या सीमा निश्चित केल्या. त्या आता अधिक जबाबदारीने, अधिक सावधानतेने वागू लागल्या. आदित्यला हे सगळं काहीस अजीब वाटलं तरी त्याने स्वीकारलं. या घटनेनंतर पल्लवीने काकूशी जवळीक केली. ती अनेकदा काकूंच्या घरी येत असे. तिच्यासोबत काकू अधिक वेळ घालवू लागल्या. आदित्यला याचा थोडा आनंद झाला, कारण काकू आता फक्त त्यांच्यावर अवलंबून नव्हत्या. पण काही वेळेला त्याला वाटत असे की काकू त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. एक दिवस काकूंनी आदित्यला सांगितलं, आदित्य, पल्लवी मला 2 दिवसासाठी महाबळेश्वरला घेऊन जात आहे. तू काहीच त्रास होणार नाही ना? आदित्यला आश्चर्य वाटलं. काकू, तुम्ही आता एवढे स्वतंत्र झालात, मला खूप आनंद आहे. जा, मजा करा. पल्लवी आणि काकू महाबळेश्वरला गेल्या. तिथे त्यांनी खूप मजा केली. काकूंनी पल्लवीला सांगितलं, माझ्या आयुष्यात आता अनेक नवीन गोष्टी घडत आहेत. आदित्यने मला नवी दिशा दिली. पल्लवी हसली आणि म्हणाली, सुमित्रा, तुझा आदित्य खरोखरच खास आहे. तो तुझ्यासाठी किती काळजी करतो. काकूंना आपला भाच्याचा अभिमान वाटला. परत आल्यावर काकू आणि आदित्य यांची एक खास भेट झाली. काकूंनी आदित्यला महाबळेश्वरच्या आठवणी सांगितल्या. आदित्य म्हणाला, काकू, मला तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही आता स्वतःच्या पायावर उभा राहिल्यात. पण याच दरम्यान एक दुसरी घटना घडली. काकूंच्या मैत्रीमध्ये एक नवीन सदस्य आली, संध्या. ती एकटी विधवा होती. तिच्याशी बोलताना काकूंना तिची एकटेपणाची व्यथा समजली. काकूंनी संध्याला आपल्या ग्रुपमध्ये सामील केलं. आदित्य ही सर्व वाट पाहत होता. त्याला वाटलं
काकूंनी आता आपला एक वेगळा समूह बनवला आहे. पण तरीही आदित्य आणि काकू यांचं नातं नेहमीच होतं. ते फोनवर बोलत, मेसेज करत, मदत मागत. काकू आता आदित्यला मदत विचारत नसत. तेवढ्या पण विचारत तरी होत्या. एकदा संध्या आणि पल्लवी काकूंच्या घरी बसल्या होत्या. त्यांची संगीताची आणि जीवनाची गप्पा सुरू होती. संध्याने विचारलं, सुमित्रा, तुझा तो बाचा कसा आहे? तुझ्याबद्दल खूप बोलतो. काकूंनी उत्तर दिलं, तो माझा सर्वात जवळचा मित्र आहे. मला नव्या दिशा दाखवल्या. पल्लवी म्हणाली, खरोखर सुमित्रा, तू तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय घेतलास की तू आदित्यला दूर न करता त्याच्याबरोबर राहिलीस. काकूंना आपल्या निर्णयाचा आनंद वाटला. काही महिन्यांनी काका सुनील परत आले. त्यांना काकूंमध्ये एक वेगळी चमक दिसली. त्या आता गाणं शिकलात, नवीन मैत्रिणी आहेत, उत्साही आहेत. काका आश्चर्यचकित झाले. सुमित्रा, तू बदललीस, कसं झालं हे? काकूंनी सांगितलं, आदित्यमुळे. त्याने मला एकटेपणातून बाहेर काढलं. मी संगीत शिकले, नवीन मैत्रिणी केल्या, जगायला शिकले. काका गप्प बसले. त्यांना वाटलं आपण किती वर्ष काकूंकडे दुर्लक्ष केलं. पण काकांच्या मनात एक प्रश्न आला, हे आदित्य इतका वेळ काकूंबरोबर का घालवतो? त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की आदित्य आणि काकू एकमेकांच्या खूप जवळ आहेत. काकांना हे नीट वाटलं नाही. एक संध्याकाळी काकांनी आदित्यला बोलावलं. आदित्य, तू माझी बायको इतक्या जवळ का आहेस? काहीतरी चुकीचं आहे का? आदित्य सकरावला. काका, मी काही चुकीचं करत नाही. मी काकूंना त्यांच्या एकटेपणात सोबत देत होतो. त्या माझ्या आईसारख्या आहेत. काकांचा राग वाढला. मला तुझं स्पष्टीकरण नको. तू काकूपासून दूर राहा. आदित्य निराश झाला. त्याने काकूंना फोन करून सांगितलं. काकूंनी काकांशी बोलायला प्रयत्न केला, पण काका ऐकायला तयार नव्हते. काही दिवस अत्यंत तणावाचे गेले. काकू आणि काका यांच्यात वाद झाले. आदित्यने ठरवलं, काकूंच्या आनंदासाठी त्याने थोडं अंतर ठेवलं पाहिजे. तो काकूंना भेटायला जाणं कमी करू लागला. पण काकूंना हे सहन झालं नाही. त्या आदित्यच्या घरी आल्या. त्यांनी आदित्यच्या आईला सांगितलं, तुम्ही आदित्यला समजावा. मी त्यांच्याशिवाय एकटी पडेन. मला माझ्या मित्राची गरज आहे, आदित्यची. आईला सगळं कळलं. ती म्हणाली, आदित्य, तू काकांना सोबत दे. जग बोलतं, पण तुझं नातं शुद्ध आहे. आदित्यने पुन्हा काकांना भेटायला सुरुवात केली, पण यावेळी अधिक सावधपणे. काकांनाही हळूहळू आदित्यच्या नीतिमत्तेची जाणीव झाली. त्यांना कळलं की आदित्य फक्त मदत करतोय, काही वाईट नाही. काकूंच्या संगीत क्लासमध्ये एक मोठी गाण्याची स्पर्धा होती. काकूंनी त्यात भाग घ्यायचं ठरवलं. त्यांनी एक जुने गाणं निवडलं. एक राता होती, एक राता आहे. पण त्यांना साथ हवी होती. त्यांनी आदित्यला विचारलं, तू माझ्यासोबत गाणार का? ड्युएट म्हणून. आदित्यला गाणं येत नव्हतं, पण काकूंसाठी त्याने हार्मोनियम शिकायला सुरुवात केली. काकू त्याला शिकवू लागल्या. दोघांनी एकत्र सराव केला. हा त्यांच्यासाठी एक वेगळा अनुभव होता. स्पर्धेच्या दिवशी आदित्य हार्मोनियम वाजवत होता आणि काकू गात होत्या. त्यांची जोडी एकदम जुळली. श्रोत्यांनी त्यांचं कौतुक केलं. काकूंना पहिलं पारितोषिक मिळालं. आदित्यला काकूंच्या आनंदात सहभागी होण्याचा आनंद झाला. स्पर्धेनंतर काका सुनील काकूंकडे आले आणि म्हणाले, सुमित्रा, मला माफ कर. मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. तू खूप हुशार आहेस. मला तुझा अभिमान आहे. काकूंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी काकांना मिठी मारली. आदित्य या सगळ्याला दुरून पाहत होता. त्याला आनंद झाला. त्याने काकूंना सांगितलं, काकू, आता तुम्ही पूर्ण आहात. तुम्ही स्वतःसाठी जगतात, कुटुंबासाठी जगतात, मैत्रीसाठी जगतात. काकू आता खूप बदलल्या होत्या. त्या आता संगीत क्लास शिकवू लागल्या. त्यांनी छोट्या
कार्यक्रमांना हजेरी लावायला सुरुवात केली. त्यांचं नाव हळूहळू ऐकलं जाऊ लागलं. पल्लवी आणि संध्या सध्या कायम सोबत होत्या. आदित्यचं कॉलेज संपलं, त्याला नोकरी मिळाली. आता त्यांची आणि काकूंची भेट कमी झाली, पण प्रत्येक शनिवारी तो काकूंकडे जायचाच. काकू त्याला विचारत, नोकरी कशी आहे, कोणी मैत्रीण आहे का? आदित्य हसत असे. काकू, मी अजूनही तुमचाच आदित्य आहे, मैत्रीण नाही, पण तुम्ही आहात. काकू त्याला जेवायला बोलवत, गप्पा मारत. एक दिवस काकूंनी आदित्यला विचारलं, आदित्य, तू मला एक गोष्ट सांग. तू माझ्या बरोबर इतका वेळ घालवतस का? तुला वेगळं काही वाटतं का? आदित्य हसला. काकू, माझ्यासाठी तुम्ही आई, मैत्रीण, गुरु, सर्वस्व आहात. हे नातं कोणत्या शब्दात बांधता येईल? मी तुमचा बाचा आहे, पण त्याहून अधिक मी तुमचा मित्र आहे. मी तुमच्याकडे एका स्त्री म्हणून नाही पाहत, तर एका व्यक्ती म्हणून पाहतो. तुमचं हास्य, तुमची मेहनत, तुमची संवेदनशीलता या गोष्टी मला भावतात. काकू गप्प बसल्या. त्यांना वाटलं, आदित्य खरंच खास आहे. धन्यवाद आदित्य, तू मला समजून घेतलंस. काकूंना एका मोठ्या कार्यक्रमात सोलो गाण्याची संधी मिळाली. त्यांनी नकार द्यायचा विचार केला, पण आदित्य म्हणाला, काकू, ही तुमची संधी आहे, घ्या. काकूंनी तयारी केली. एक जुना अभंग निवडला. आदित्य त्यांना सराव करायला मदत करत असे. काकूंनी तो अभंग इतका सुंदर गायला की कार्यक्रमात सगळीच मंडळी भारावून गेली. कार्यक्रमानंतर आदित्य काकूंकडे आला. काकू, तुम्ही आता फक्त माझ्या काकू नाही, तर एक कलाकार आहात. काकूंना खूप आनंद झाला. त्याने आदित्यला मिठी मारली. तुझ्याशिवाय हे शक्य नव्हतं. काका सुनील हे काकूंची प्रगती बघून अतिशय खुश झाले. त्यांनी काकूंना एक नवी हार्मोनियम भेट म्हणून दिली. काकू भावुक झाल्या. काही महिन्यांनी काकांना एक दिवस अचानक त्रास झाला. त्यांना डॉक्टरकडे न्यायची गरज होती, पण काका कामानिमित्त बाहेर होते. आदित्यला फोन आला. त्याने तासाभरात धावत काकूंच्या घरी जाऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरने सांगितलं, काकूंना हृदयाचा थोडा त्रास आहे, त्यांना आरामाची गरज आहे. आदित्यने काकूंची सगळी जबाबदारी घेतली. तो हॉस्पिटलमध्येच राहिला, काकूंची काळजी घेतली. काकू हळूहळू बऱ्या झाल्या. त्यांना आदित्यच्या जीव की जीव वाटला. त्या म्हणाल्या, आदित्य, तू माझा खरा आधार आहेस. माझ्या मुलीच्या लग्नानंतर मला वाटलं मी एकटीच, पण तू माझ्यासोबत आहेस हे सांगितलं. आदित्य म्हणाला, काकू, मी नेहमी तुमच्यासोबत आहे, हे वचन आहे. एक रात्री काकांनी आदित्यला फोन केला. आदित्य, मला गुजरातला एका कामानिमित्त जायचंय. काकूंची काळजी घेशील? त्यांना एकटं सोडून जायला मन नाही. आदित्यने होकार दिला. त्या रात्री आदित्य काकूंच्या घरी गेला. काकू खूप आजारी होत्या. त्यांना ताप आला होता. आदित्यने त्यांची काळजी घेतली. त्याने त्यांना औषध दिलं, पाणी दिलं, त्यांच्याशी गप्पा मारत त्यांचं मनोबल वाढवलं. रात्रभर काकू आणि आदित्य गप्पा मारत बसले. काकू म्हणाल्या, आदित्य, तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हा मी पुन्हा जगायला शिकली. मी तुझा खूप आभारी आहे. आदित्य म्हणाला, काकू, मी तुमचा आभारी आहे. तुम्ही मला माया दिली, विश्वास दिला, नव्या गोष्टी शिकायला प्रेरित केलं. तुम्ही माझी खरी प्रेरणा आहात. त्या रात्री त्यांनी एकमेकांचे हात धरले. एक शुद्ध पवित्र बंध. कोणतीही चुकीची भावना नव्हती, फक्त प्रेम, आदर आणि सोबत होती. काकूंना एका मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलं. त्या कार्यक्रमात मुंबईचे अनेक मान्यवर येणार होते.
काकूंनी भाग घ्यायचं ठरवलं. त्यांनी अभंग गाण्याची तयारी केली. कार्यक्रमाच्या दिवशी आदित्य पहिल्या रांगेत बसला होता. काकूंनी गाणं गायलं. त्यांच्या आवाजात एक वेगळीच गोडी होती. श्रोत्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. काकूंना सर्वोत्कृष्ट गायिका पुरस्कार मिळाला. कार्यक्रमानंतर आदित्य काकूंकडे आला. काकू, तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा स्टार आहात. काकू हसल्या. आदित्य, हा पुरस्कार तुझाही आहे. त्या रात्री आदित्यने काकूंना एक गोष्ट सांगितली. काकू, मी लग्न करणार आहे. माझी एक मैत्रीण आहे. तिला मी प्रपोज केलंय. ती काकूंना भेटायला येईल. काकूंना हे ऐकून आश्चर्य वाटलं, पण आनंदही झाला. माझा आदित्य आता मोठा झाला. काही महिन्यांनी आदित्यने आपली मैत्रीण रुचाला काकूसमोर आणलं. रुचा एक हुशार, सुंदर आणि संवेदनशील मुलगी होती. काकूंनी तिच्याशी गप्पा मारल्या. रुचाला काकू आवडल्या. काकू, तुमच्याबद्दल आदित्यने खूप सांगितलंय. तुम्ही माझ्या आईसारखा आहात. काकूंनी रुचाचा मिठी मारली. आता तू माझी मुलगी आहेस. आदित्य जोवर आहे तोवर आम्ही सगळे एक कुटुंब आहोत. आदित्यचं लग्न झालं. काकूंनी लग्नाची सगळी व्यवस्था केली. त्या रुचाला अंगारखा घालून तिला मायेची साथ देत होत्या. लग्नानंतर रुचा आणि आदित्य काकूंच्या अगदी जवळ आले. तिघांनी एकत्र वेळ घालवला. रुचाचा संगीताची आवड होती, त्यामुळे ती काकूंबरोबर संगीत सराव करत असे. आदित्यला नोकरी करताना कंटाळा आला. त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्याने काकूंना विचारलं, काकू, मला एक रेस्टॉरंट सुरू करायचं आहे, पण पैसे नाहीत. काकू म्हणाला, आदित्य, माझ्याकडे काही बचत आहेत, तू घे. आदित्य नकार देऊ लागला, पण काकूंनी त्याला पटवलं. तू मला एकटेपणातून बाहेर काढलंस, आता मी तुला मदत करते. आदित्यने काकूंच्या मदतीने रेस्टॉरंट सुरू केलं. काकूंनी त्यांच्या व्यवसायात सगळी मदत केली. रुचाही त्यांच्यासोबत उभी राहिली. रेस्टॉरंट हळूहळू यशस्वी झालं. काकूंना आता आपल्या बाचांचा अभिमान वाटत होता. आदित्य म्हणाला, काकू, तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं. काकूंनी उत्तर दिलं, तू मला जगायला शिकवलंस, हीच माझी मोठी देणगी आहे. आता आदित्य रेस्टॉरंट चालवत होता. रुचा आणि काकू त्यांच्यासोबत होत्या. काकूंनी आता एक छोटा संगीत ग्रुप सुरू केला होता. त्या आठवड्यातून 2 दिवस संगीत कार्यक्रम करत आदित्य त्यांचा सर्वात मोठा फॅन होता. एक दिवस आदित्यने काकूंना एक आश्चर्य दिलं. त्याने काकूंचं एक गाणं रेकॉर्ड करून यूट्यूबवर टाकलं. ते गाणं व्हायरल झालं. काकूंचं नाव घरोघरी झालंय. काकू रडू लागल्या, आदित्य, तू माझं स्वप्न साकार केलंस. आदित्य म्हणाला, काकू, तुम्ही माझं स्वप्न आहात. तुम्ही मला जगायला शिकवलं. तुम्ही माझी प्रेरणा आहात. हे नातं कायमचं आहे. काकूंनी आदित्यला मिठी मारली. रुचा ही दृश्य पाहत होती. ती म्हणाली, तुमचं नातं पाहून मला खूप आनंद होतो. हे खरं प्रेम आहे. काकू आता 49 वर्षाच्या झाल्या. त्यांनी आपल्या वाढदिवसाला एक मोठा कार्यक्रम आयोजित केला. त्यात आदित्य, रुचा, पल्लवी, संध्या आणि इतर सर्व मैत्रिणी आल्या. काकूंनी आपल्या आयुष्यातील या प्रवासांची सगळ्यांना सांगितली. माझ्या आयुष्यात एक वेळ होता जेव्हा मला वाटलं आता संपलं, पण आदित्य आला आणि त्याने मला पुन्हा जगायला शिकवलं. आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि यांचं सर्व श्रेय आदित्यला जातंय. आदित्य उठला आणि म्हणाला, काकू, तुम्ही माझ्यासाठी कधी फक्त काकू नव्हत्या. तुम्ही माझी प्रेरणा, माझे गुरु, माझी मैत्रीण आहात. या नात्याला वयाची, समाजाची
कोणतीही सीमा नाही. तुम्ही मला शिकवलं की प्रेम, विश्वास आणि आदर हेच खरं नातं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तर मित्रांनो, ही होती आदित्य आणि त्यांच्या काकू सुमित्रा यांच्या नात्याची कथा. एक सामान्य सुरुवात, एक अफलातून प्रवास आणि एक सुंदर शेवट. पण हा शेवट आहे का? नाही, कारण जीवन कधी थांबत नाही. आदित्यचा व्यवसाय वाढतोय, काकूंचा संगीत ग्रुप आता एक ब्रँड बनला आहे, रुचाला आता एक मुलगी झाली आहे, काकू आता आजी झाली आहेत. आता ही नवी पिढी, हे नवं नातं कसं संपते हे पुढच्या भागात काय होणार? आदित्य आणि काकू यांचं नातं पुढच्या पिढीत कसं जातं? काका सुनील आता निवृत्त झाले आहेत. त्यांनी आपल्या व्यवसायातील बरीच जबाबदारी दुसऱ्यांकडे सोपवली. आता ते काकूंबरोबर अधिक वेळ घालवतात. त्यांनी काकूंचा संगीत ग्रुपचा कार्यक्रम पाहिला आणि त्यांना काकूंचा अभिमान वाढला. ते म्हणाले, सुमित्रा, तू मला क्षमा कर, मी पूर्वी तुझी कदर केली नाही. काकांना मिठी मारली. सुनील, आता भूतकाळात जाऊ नका, आपण वर्तमान आणि भविष्यात आनंद राहू. काकूंच्या संगीत ग्रुपला महाराष्ट्रातील एका मोठ्या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलं. काकूंनी आर्याला सोबत नेलं. आर्याने पण छोटंसं गाणं गायलं. श्रोत्यांनी तिचं कौतुक केलं. काकांना खूप अभिमान वाटला. आदित्य आणि रुचा हॉलमध्ये बसून हे सगळं पाहत होते. आदित्यला वाटलं काकूंचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कार्यक्रमानंतर काकूंना एका वृत्तपत्राने मुलाखतीसाठी बोलावलं. काकूंनी आपला संपूर्ण प्रवास सांगितला. एकटेपणा, निराशा आणि मग आदित्यचं आगमन. माझा बासा आदित्य हा माझ्यासाठी भगवान आहे. त्याने मला पुन्हा उभं केलं. ही मुलाखत वाचून अनेक स्त्रिया प्रेरित झाल्या. काकूंना अनेक पत्र आली. काकूंनी एक छोटी संस्था सुरू केली, एकटेपणा विरुद्ध एकत्र. तिथे त्या एकट्या निराशा स्त्रियांना मार्गदर्शन करू लागल्या. आता काकू 55 वर्षाच्या झाल्या, तरीही त्यांच्यातली ऊर्जा कमी नव्हती. त्यांनी आपल्या अनुभवावर एक पुस्तक लिहिण्याचं ठरवलं. माझा प्रवास एकटेपणापासून आनंदापर्यंत. आदित्यने त्यांना लेखनात मदत केली. आर्या आता कॉलेजला गेली. ती काकूंच्या वाटेवर चालत संगीत शिकली. आदित्य आणि रुचा यांचं रेस्टॉरंट आता 2 शाखांमध्ये विस्तारलं. काकूने आपलं पुस्तक पूर्ण केलं. त्यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. त्या सोहळ्यात आदित्य, रुचा, आर्या, काका सुनील, पल्लवी, संध्या सर्व आले. काकूंनी आपल्या भाषणात सगळ्यांचा आभार मानलं. शेवटी त्या म्हणाल्या, माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल म्हणजे माझा बासा आदित्य. त्याच्याशिवाय मी आज या स्थानी नसते. हे नातं कधी शब्दात बांधता येणार नाही, पण हे नातं प्रेम, विश्वास आणि आदराचं आहे. आता ही कथा इथे संपली असेल असं वाटतंय, पण थांबा, काकूंचं पुस्तक आता देशभरात गाजतंय. त्यात एक गोष्ट आहे जी त्यांनी कोणाला सांगितली नाही. ती गोष्ट काय आहे? तिचा संबंध आदित्यच्या भविष्याशी आहे का? या प्रश्नाचं उत्तर मिळेल पुढच्या भागात. तुमचा प्रतिसाद द्या. ही कथा कशी वाटली? पुढच्या भागात काय व्हावं असं वाटतं? काकूंनी न सांगितलेलं रहस्य काय असेल? तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. आपला मन चलचल. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. आपला मन चलचल. जर कथा आवडली तर लाईक करा प्लीज आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.